नमस्कार. मी डॉक्टर विश्वास नलगे, शिवशाह महाविद्यालय शिरोळ. आज आपण BCom 2च्या सेमिस्टर 4च्या उद्योजकतेची मूलतत्वे या सेवा उद्योजकतेच्या दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. टॉपिक नंबर 2 मध्ये दोन कन्सेप्ट आहे. एक सेवा उद्योजकता, दुसरी कृषी उद्योजकता. पण सेवा उद्योजकता अभ्यासायचं त्यामध्ये नेमकं काय आहे सेवा उद्योजकतेमध्ये. तर त्याच्या सेवा उद्योजकतेमध्ये आपण सेवा म्हणजे काय, सेवेचा अर्थ, सेवा कशाला म्हणलं जातं, व्हॉट इज अ सर्व्हिस, वैशिष्ट्य, फीचर्स बघायचे. त्यानंतर मग सेवा उद्योजकतेचा अर्थ नेमकं काय आहे, त्यानंतर सेवा क्षेत्राची राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील भूमिका काय आहे, सेवा क्षेत्राची कामगिरी कशा प्रकारची झालेली आहे आतापर्यंत, किंवा आणि शेवटचं त्याच्यामध्ये सेवा क्षेत्रातील उद्योजकते संधी काय आहेत, म्हणजे सेवा क्षेत्र कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या संधी किंवा आपल्याला कशा पद्धतीनं उद्योजकता निर्माण करता येऊ शकते, विचार करता येऊ शकतो, ते अभ्यासायचं आहे. ह्या जनरली सेवा बऱ्याच आहेत. सेवा म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा सांगता येऊ शकतात आपल्याला माहिती असणाऱ्या. मग बँक असतील, ट्रान्सपोर्ट असतील, वेअरहाऊस असतील, इन्शुरन्स असेल, जाहिरात असेल, मेडिकल असतील, ॲडव्हर्टायझिंग असेल, मार्केटिंग असेल, बांधकाम असेल, हॉटेल असेल, वकील असतील, डॉक्टर असतील किंवा शैक्षणिक असतील, अशा बऱ्याचशा सेवा आपल्याला सांगता येऊ शकतात, त्यांचा समावेश सेवा उद्योजक. सर्वसाधारण सेवा ह्या वस्तू आधारित असू शकतात किंवा वस्तू उत्पादन होत नाही त्या ठिकाणी सुद्धा सेवा असू. सेवा नाशवंत स्वरूपाच्या असतात, त्या साठवून ठेवता येत. सेवा या मोबदल्याच्या स्वरूपात दिल्या जाऊ शकतात. बिना मोबदला सुद्धा काही सेवा उपलब्ध आपल्याला असू शकतात. त्या कोणकोणत्या आहेत सेवा, सेवांचा प्रकार काय आहेत, सेवाचा अर्थ काय आहे अभ्यासायचं. सेवा म्हणजे काय, सेवा म्हणजे ओळखता येणारी परंतु अदृश्य स्वरूपाची कृती होय. चा मुख्य उद्देश ग्राहकांची गरज पूर्ती करणे हा असतो. लक्षात घ्या, सेवा ही अदृश्य स्वरूपाची संकल्पना आहे किंवा कृती आहे, ती ओळखता येऊ शकते. त्याचा मुख्य उद्देश काय आहे तर ग्राहकांची गरज पूर्ती करणे. म्हणजे या गरजा भागवण्यासाठी त्याला अनेक प्रकारच्या वस्तूंची किंवा सेवांची आवश्यकता असते. मानवाच्या गरजा अनेक आहेत, त्या गरजा भागवायच्या असतील तर त्या गरजा भागवण्यासाठी मानवाला वस्तूंची आवश्यकता असते, काही सेवांची आवश्यकता. व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली जाते, त्यासाठी वेगवेगळे उद्योगधंदे सुरू केले जातात. उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत किंवा उपभोक्त्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. व्यापारी कार्य करावे लागतात. उद्योग व व्यापार सुरळीतपणे व मोठ्या प्रमाणात चालू राहण्यासाठी अनेक प्रकारच्या अनुषंगिक सेवांची आवश्यकता निर्माण. पण लक्षात घ्या, व्यवसाय किंवा उद्योगधंदे हे कशासाठी केलो तो नफ्या प्राप्तीसाठी का वस्तू त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि त्या वस्तू ग्राहकापर्यंत व्यवस्थित पोहोचायचे असतील तर अनुषंगिक सेवांची आवश्यकता. मग त्याच अनुषंगिक सेवा बऱ्याच आहेत. मग वाहतूक सेवा असेल, गुदाम सेवा असेल, मार्केटिंग सेवा असेल, विक्री सेवा असेल, विक्री बचत सेवा असतील, या सगळ्यांचा समावेश सेवांच्या मध्ये होताना आपल्याला. मग या सेवा संस्थात्मक किंवा व्यक्तिगत स्वरूपाच्या असू किंवा ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. हे सेवांचे स्वरूप हे वस्तूपेक्षा भिन्न असते. लक्षात घ्या, म्हणजे सेवा ही खूप महत्वपूर्ण संकल्पना आहे. ती दिसत नाही परंतु ओळखता येते. त्याचा उद्देश काय आहे तर ग्राहकांची गरज पूर्ती करणे. एखादी वस्तू ग्राहकांना पोहोचवायची असेल कारखान्यापासून, त्यासाठी वाहतूक सेवा आवश्यक आहे, गोदाम सेवा आवश्यक आहे, अभिकर्ते सेवा आवश्यक आहे, विपणन सेवा आवश्यक आहे, विमा सेवा आवश्यक, बँकिंग सेवा आवश्यक किंवा इतर वित्तीय सेवा आवश्यक. या सर्वांचा समावेश सेवांच्या मध्ये आपल्याला दिसतो. एक व्याख्या इथं दिलेली आहे फिलिप कोटरेल. एका पक्षाने दुसऱ्या पक्षासाठी केलेली कृती किंवा कार्य जे मूलतः अदृश्य
कोणताही मालकी हक्क निर्माण करत नाही त्यास सेवा असे म्हणतात. सेवेचे उत्पादन भौतिक वस्तूशी निगडीत असू शकते किंवा नसते. म्हणजे काय भौतिक वस्तू आहेत, डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू आहेत, त्याच्याशी असू शकते किंवा नसू शकते. लक्षात आलं? उदाहरणार्थ वाहतूक, विमा आणि इतर ज्या काही सेवा आहेत त्या सर्वांचा समावेश सेवांमध्ये होताना दिसतो. तर दुसरी व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन, सेवा म्हणजे अशी कृती, लाभ किंवा समाधान होय की जे वस्तू विक्रीशी जोडलेले. प्रत्येक प्राध्यापकांच्या, प्रत्येक तज्ञांच्या व्याख्या या वेगवेगळ्या असू शकतात, परंतु सेवा महत्त्वपूर्ण काय, तर वस्तूच्या किंवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अदृश्य स्वरूपाची कृती म्हणजे सेवा. सेवा दिसते का हो, तर दिसत नाही, परंतु सेवेसाठी वापरण्यात येणारी साधने दिसतात. लक्षात आलं? अशा पद्धतीने सेवा कार्य करताना मग सेवेचे अनेक प्रकार आहेत आपले, किंवा अनेक प्रकार सांगता येऊ शकतात. काही सेवा धर्मादाय स्वरूपाच्या असू शकतात, तर काही सेवा उद्योजकतेच्या स्वरूपाच्या असू शकतात. मग उदाहरणार्थ मनोरंजन सेवा असेल, खाद्यान्न सेवा ह्या व्यावसायिक स्वरूपाच्या असतील, जाहिरात, विमा, अभियांत्रिकी या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होताना तो. तर अशा प्रकारे अनेक सेवा आहेत. त्या सेवांचं वैशिष्ट्य काय आहे याच्यावर आपल्याला सेवा म्हणजे नेमकं काय स्पष्टपणे स्वरूप समजून घेता येऊ. सेवेची वैशिष्ट्य, तर अदृश्यता आपण त्या व्याख्यामध्ये बघितलेलं आहे. अमूर्तता, अदृश्यता, इंटेंजिबिलिटी. सेवा ह्या दिसत नाहीत, हे लक्षात घ्या. एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या सेवेचं आपल्याला सांगता येईल. त्यामुळे त्या वस्तूपेक्षा भिन्न असतात. ज्याप्रमाणे ग्राहक वस्तू पाहू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो, त्याप्रमाणे सेवा पाहता येत नाही किंवा स्पर्श करता येत, तर सेवा या अनुभवाव्या लागतात. सेवांचा अनुभव घ्यावा लागतो, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने सेवा या अदृश्य स्वरूपाच्या. नेक्स्ट, नाशवंतपणा. सेवा ह्या नष्ट होतात, लक्षात घ्या. सेवा ह्या नाशवंत स्वरूपात असतात. वस्तूप्रमाणे सेवेची साठवणूक करता येत नाही. आपल्याला वाटलं उद्या सेवा घ्यावी तर घेता येत. ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये आपल्या सेवेचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. सेवांचा उपयोग अनुभव घ्यावा लागतो, त्यानंतर त्या सेवा संपुष्टात येतात. निर्माण झालेली सेवा विकली गेली नाही तर ती नष्ट पावते. न वापरलेली किंवा कमी वापरलेली सेवा वाया जाताना आपल्याला, उदाहरणार्थ आपण कॉलेजहून आपल्या घरी जाण्यासाठी काही वस्तूंची किंवा ट्रान्सपोर्ट वाहतूक सोयीच्या वापर करतो. लक्षात घ्या, एसटीत बसलो आपण कॉलेजवरून किंवा सरोडमधून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत, पण तेवढीच सेवा अनुभवू शकतो. ते साठवून ठेवता येत. जेवढा आपण सेवा अनुभवतो तेवढीच आपल्याला वापरता येऊ शकते. मग ती कमी अधिक स्वरूपात असू शकते. ते एस टीमध्ये जर सर्व भरले पॅसेंजर असतील सेवा पूर्णपणे वापरली जाईल. निम्मे असतील तर सेवेचा निम्मा 50% वापर केला जाईल असं आपण म्हणता येऊ. ते एकदा वापरले की ती नष्ट होताना. पुढे अविभाजितता. अविभाजितता, सेवा ही निर्माण करणाऱ्या व्यक्तीपासून विभक्त करता येत नाही. जी सेवा, जो व्यक्ती त्या सेवेशी निगडीत आहे किंवा त्यानं सेवा निर्माण केली आहे त्याच्याशी वेगळी करता येत नाही सेवा. सेवा ही अंगिक, व्यक्तीच्या अंगी असणारा थोडक्यात एक गुण आहे म्हणतो. त्या व्यक्तीचा असणारा तो अविभाज्य घटक आहे. त्यामुळे सेवेला अविभाजितता हे सुद्धा महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सेवा म्हणजे निर्माण होते. सेवा जेव्हा निर्माण होते तेव्हाच ती पुरवली जाते. ज्याप्रमाणे वस्तूचे उत्पादन, विक्री व उपभोग वेगवेगळ्या वेळी शक्य आहे, त्याप्रमाणे सेवेच्या बाबतीत असू शकत. सेवा ज्यावेळी निर्माण होते त्यावेळीच त्याचा उपयोग करता येऊ. उदाहरणार्थ डॉक्टर आणि त्याची सेवा, वैद्यकीय सेवा ही वेगवेगळ्या करता येत नाहीत. ज्यावेळी डॉक्टर उपलब्ध असेल तरच त्यावेळी आपल्याला सेवा उपलब्ध होऊ शकतात. वकील ज्यावेळी उपलब्ध असेल त्यावेळीच आपल्याला उपयोगी किंवा त्याचा उपयोग करता येऊ शकतो. तशा पद्धतीने सेवा ही अविभाज्य घटक आहे. त्या व्यक्तीपासून ती वेगळी करता येत नाही. ज्यावेळी निर्माण होईल
त्यावेळी त्याचा उपयोग करणं शक्य आहे किंवा उपयोग करता येऊ शकतो. विविधता, हेट्रोजेनिटी. सेवा या बहुजिन्सी किंवा विविधता असणाऱ्या असतात, म्हणजे त्या प्रमाणित करणे अवघड असते. एकाच व्यक्तीने दिलेली एकच सेवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी असते. सेवा या वस्तूप्रमाणे एक जिन्सी असत नाहीत. सेवा देणारी व्यक्ती, त्याची त्या वेळची मानसिकता, परिस्थिती, सेवा घेणाऱ्या व्यक्तीची मानसिकता या सर्वांचा परिणाम सेवेवरती होता. त्यामुळे सेवेमध्ये फरक दिसून येतो, लक्षात घ्या. सेवा या एकसारख्या स्वरूपाच्या असत नाही. वस्तू ज्याप्रमाणे एकसारख्या स्वरूपाची असते त्याप्रमाणे सेवा या एकसारख्या स्वरूपाच्या नसतात. त्याच्यामध्ये विविधता आढळून एकच व्यक्ती जर दोन व्यक्तींना सेवा देत असेल तर त्याच्यामध्ये फरक होतो. मग त्याची मानसिकता असेल, त्याची वेळ असेल, परिस्थिती असेल, किंवा सेवा ज्याला द्यायची त्याची परिस्थिती असेल, त्याची वेळ असेल, त्या पद्धतीने सेवा या विविधता असते किंवा त्याच्यामध्ये विविधता आपल्याला जाणवताना त्या एक जिन्सी असत नाही. व्यक्ती बदलल्या, ज्या वेळी सेवा देईल त्याच्यामध्ये बदल होताना. पुढे आहे मालकी हस्तांतर. लक्षात का, सेवेची मालकी विक्रेत्याकडून किंवा उत्पादकाकडून उपभोक्त्याकडे हस्तांतरित करता येत नाही. जशी वस्तूची मालकी हस्तांतरित करता येते तशी सेवेची मालकी हस्तांतरित करता येत नाही. आपल्याला डॉक्टर सेवा घ्यायच्या तर डॉक्टर आपल्या जशा वस्तू देतो तशा सेवा हस्तांतर होता येत. जोपर्यंत डॉक्टर उपलब्ध आहे तोपर्यंत आपल्याला सेवा घेता येऊ शकतो. एकदा डॉक्टर निघून गेला की आपल्याला त्याची सेवा घेता येत नाही. त्यामुळे ताबा, जी मालकी आहे सेवेची, त्या व्यक्तीकडे, जो निर्माण करतो त्या व्यक्तीकडेच राहते. इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबर असेल, गवंडी असेल, ह्या ज्या काही सेवा आहेत तर त्यांच्याकडेच असतात. त्याचं हस्तांतर करता येत नाही. सेवा ही अंतर्गत गुण आहे, लक्षात घ्या. कौशल्य, थोडक्यात सेवा करण्याचं कौशल्य आहे ते प्रत्येक व्यक्तीकडे असू शकतं. ज्या व्यक्तीकडे कौशल्य आहे त्याच्याच मालकी, ताबा त्या सेवेवरती असताना आपल्याला, परंतु त्या विकता येऊ शकतं, हे लक्षात घ्या. विकता येऊ शकतात म्हणजे त्याचा वापर करू शकतो इतर ग्राहक, त्याला पैशाच्या स्वरूपात ते आपल्याला काय करता येऊ शकतं, विकत घेता येऊ शकतं त्या वेळेसाठी. परंतु सेवेची मालकी किंवा ताबा मिळवता येत, हस्तांतरित होत नाही, एवढे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मालकी हस्तांतर सेवेचं होत, परंतु त्याचा लाभ उपभोक्त्याला किंवा ग्राहकांना घेता येऊ शकतो. नेक्स्ट, एक समानता. सेवांचा लाभ घेण्यासाठी उत्पादक व उपभोक्ता एकाच वेळी एकसमयी उपस्थित असावे लागतात. सॉरी, एक समानता नाही, एक समयता, एकच वेळ. तर इथे बघा, एक समयता, सिम्युलिटी, म्हणजे ज्यावेळी सेवांचा उपभोग घ्यायचा असेल ग्राहकाला, उपभोक्त्याला, त्यावेळी सेवा देणारा म्हणजे सेवेचा उत्पादक आणि सेवा घेणारा या एकाच वेळी एकाच ठिकाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यासाठी उत्पादकाने विक्रेत्याने उपभोक्त्याकडे जावे लागते किंवा उपभोक्त्याला उत्पादकाकडे जावे लागते. म्हणजे सेवा व्यवहाराच्या पूर्ततेसाठी उत्पादक किंवा विक्रेता आणि उपभोक्ता एकाच वेळी उपस्थित असणे आवश्यक आहे. म्हणजे सेवा ही घेणारा आणि देणारा एकाच वेळी उपलब्ध असतील तर आपल्याला सेवा उपयोग करता येऊ शकतो किंवा सेवेचा उपभोग करता येऊ. सेवेच्या दर्जाचे मूल्यमापन, क्वालिटी मेजरमेंट. सेवा ही बहुजिन्सी असू शकते. सेवेचा दर्जा प्रमाणित करणे कठीण आहे. त्यामुळे वस्तूच्या दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी प्रमाणीकरण जे निकष वापरले येतात तसेच सेवेसाठी वापरता येत नाही. त्यामुळे सेवेचा दर्जा चांगला आहे, वाईट आहे, हे कसं ठरवायचं, त्यासाठी काही निकष असत नाहीत. परंतु त्याच्या उपभोगावरून, त्याच्या समाधानावरून आपल्याला सेवेचा दर्जा ठरवता येऊ शकतो. पुढे बदलती मागणी. सेवांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बदलती मागणी आहे. सेवांच्या मागणीमध्ये एकदम वाढ होते तर काही वेळी घट होते. वाहतूक सेवेचा विचार केला, सणाच्या वेळी जास्त असते किंवा इतर ठिकाणी कमी असू शकते. पर्यटन सेवांचा सुट्टीच्या काळात जास्त मागणी असू शकते, इतर वेळी कमी असू शकते. सेवा उद्योजकाला या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करावा लागतो. ते
सेवेची मागणी ही बदलत्या स्वरूपात असू शकते का असताना आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे ही सेवेची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पुढे आपण सेवा उद्योजकता बघायचं आहे. नेमकं सेवा उद्योजकता म्हणजे काय, तर त्याच्या अगोदर सेवेचे प्रकार दिलेले, परंतु आपण ते प्रकार काय बघायचे नाहीत. पुढे आपण सेवा उद्योजकता बघायचं. उद्योजकता म्हणजे तुम्ही काय सर्वांना बघितलेलं, उद्योजकता म्हणजे काय, नवीन आर्थिक क्रिया किंवा उपक्रम सुरू करण्यामध्ये असणारी जोखीम स्वीकारण्याची तयारी म्हणजे उद्योजकता होय. आपण बऱ्यापैकी बघितलेलं आहे टॉपिक नंबर 1 मध्ये मागच्या सेमिस्टरला. तर आपण आता बघायचं आहे सेवा उद्योजकता. तशी वेगळी अशी काय ह्याची व्याख्या नाही आहे. सेवा उद्योजकता म्हणजे काय, सेवा क्षेत्रातील उद्योजकता म्हणजे सेवा उद्योजक. पण सेवेचा अर्थ माहिती आहे, उद्योजकतेचा अर्थ माहिती आहे, तर याच्यावरून सेवा क्षेत्रातील उद्योजकता म्हणजे सेवा उद्योजकता होय. तशी वेगळी असं व्याख्या अशी काय दिलेली नाही. मग त्याच्यामध्ये बऱ्याच आपल्याला सांगता येतील. सेवा क्षेत्रातील योजना आखणं असेल, नवीन उपक्रम स्थापन करणं असेल, सेवा क्षेत्रासाठी आवश्यक घटकांची जुळणी करणं असेल, जोखीम स्वीकारणं असेल, नवनिर्मिती करणं असेल, या सर्व घटकांचा समावेश सेवा क्षेत्रासाठी किंवा सेवा उद्योजकतेमध्ये होताना दिसतो. अशा पद्धतीने सेवा उद्योजकता म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये जी उद्योजकता काम करते त्याला सेवा उद्योजकता असं म्हणतात. समस्यांचं निराकरण करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश सेवा उद्योजकतेमध्ये होताना. तर पुढचा मुद्दा आहे सेवा क्षेत्राची राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील भूमिका. रोल ऑफ सर्व्हिस सेक्टर इन नॅशनल इकॉनॉमी. जे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राची भूमिका काय आहे, आवश्यकता का आहे. तर जनरली सेवा क्षेत्र हे विस्तारित चाललेलं क्षेत्र आहे. सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या. तर 3 क्षेत्र अशी क्षेत्र आहेत की ज्याच्या आधारे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा विकास होताना दिसतो. सर्वात महत्त्वाचं क्षेत्र कुठलं असेल तर शेती, ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर उद्योग, त्याच्यानंतर सेवा. या 3 क्षेत्राद्वारे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होताना. त्यामुळे देशानं सर्वात अगोदर कुठं लक्ष दिलं पाहिजे किंवा त्याचा विकास केला तर ॲग्रिकल्चरचा विकास होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उद्योगांचा, कारण उद्योग हे शेतीवरच आधारित, 70 ते 80% उद्योग हे शेतीवर आधारित आहेत. शेती आणि शेती आधारित माल जो आहे, वस्तू आहेत, त्याच्यावरच आधारित अशा प्रकारचे उद्योग. कापड उद्योग कशावरती, शेती, साखर, शेती, बरेचसे उद्योग आहेत ते शेती आधारित आहेत किंवा शेतीचा कच्चा माल असेल तरच ते उद्योग सुरू राहतील. त्याच्यानंतर मग सेवा उद्योग. तर अशा पद्धतीनं त्याचा अर्थव्यवस्थेचा क्रम लागतो. विकासामध्ये या 3 गोष्टींचा महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये तर सेवा क्षेत्राची सांगता येऊ शकेल. तर काय काय आहे, तर भांडवल उभारणी पहिला घटक आहे. भांडवल उभारणी, उद्योजकतेमुळे नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू केले जातात. त्यासाठी आवश्यक असणारी भांडवल उभारणी करण्यासाठी उद्योजकता प्रोत्साहन देत असते. अर्थव्यवस्थेमध्ये विनावापर पडू नसलेली बचत भांडवलामध्ये परावर्तित केली जाऊ शकते. त्यासाठी सेवा उद्योजकता काम करताना आपल्याला दिसते. सेवा क्षेत्राचा विकास जास्त प्रमाणात होत आहे किंवा विस्तारित चालला आपल्याला दिसतो. तर प्रगत राष्ट्रांचा विकास केला तर सेवा क्षेत्राचा वाटा आर्थिक विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असताना आपल्याला दिसतो. लक्षात घ्या. भांडवल उभारणी एक महत्त्वपूर्ण भूमिका किंवा कार्य सेवा क्षेत्र करताना आपल्याला दिसतं. रोजगार निर्मिती त्याच पद्धतीने आहे. रोजगार जर व्यवस्थित चालवायचा असेल, मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचं असेल तर सेवा क्षेत्र एक विस्तारित चाललेलं क्षेत्र आहे ज्याच्या आधारे रोजगार निर्मिती देशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करता येऊ शकते. कारण सेवा उद्योजकतेमध्ये नवीन उपक्रम सुरू केले जातात, नवीन उपक्रमास प्राधान्य दिले जातात. एक उद्योजक स्वतःबरोबर अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे उद्योजकता जेवढी जास्त तेवढ्या जास्त प्रमाणात रोजगार निर्माण करता येऊ शकतो. एक हॉटेल व्यवसाय, हॉटेल व्यवसाय सेवा क्षेत्र आहे. त्याच्या आधारित असणारी बरेचसे कामगार असतील, पार्सल देणारे असतील, वेटर असतील, कुक असतील किंवा त्याला पुरवणारे कच्चा माल पुरवणारे उत्पादक असतील, या सगळ्यांचा समावेश रोजगार निर्मिती होताना दिसू शकतो. तर अशा पद्धतीने
रोजगार निर्मिती करण्याचं सुद्धा महत्त्वाचं कार्य सेवा उद्योजकता करताना आपल्याला समतोल प्रादेशिक विकास. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास असे दिसून येते की काही भागांचा विकास जास्त प्रमाणात झाला तर काही भागांचा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे प्रादेशिक असमतोल निर्माण भारताचा विचार केला तर आपल्याला दिसून येते. त्यामुळे मागास प्रदेशामध्ये आपल्या उद्योजकता निर्माण करता येऊ शकते. सेवा उद्योजकता त्याचा जलद विकास घडवून आपला त्यांचा जो काय असमतोल आहे तो दूर करण्यास प्रयत्न करता येऊ शकतो. त्यामुळे देशातील प्रादेशिक समतोल राखायचा असेल तर सेवा उद्योजकतेचा विकास होणं गरजेचं आहे. सेवा क्षेत्राद्वारे आपल्याला प्रादेशिक समतोल विकास साधता येऊ शकतो. आर्थिक क्षेत्राचे शक्तीचे विकेंद्रीकरण. इथं आर्थिक शक्तीचे विकेंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे काय अनेक देशामध्ये आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. काही व्यक्ती आणि संस्थांच्या हातातच साधने एकवटलेली 80-20 पॅटर्न आपण जसं म्हणतो, परंतु सेवा क्षेत्रामध्ये हे दिसून येत नाही. तर सेवा क्षेत्राच्या किंवा सेवा उद्योजकतेमुळे लहान मध्यम मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक केंद्रीकरण कमी झालेले आहे. उदाहरणार्थ प्लंबर, इलेक्ट्रिशियन, फिटर, डॉक्टर, वकील किंवा इतर जे काय गवंडी असतील किंवा इतर कारागीर असतील ह्या सेवा आहेत लक्षात. त्याच्यामुळे आर्थिक शक्तींचं विकेंद्रीकरण सेवा उद्योजकतेमुळे आपल्याला देता येऊ शकते किंवा त्या व्यक्तीच्या वेगवेगळ्या आर्थिक क्षमता विकसित होताना आपल्याला दिसू शकतात. त्यामुळे सेवा उद्योजकद्वारे आर्थिक शक्तीचे किंवा आर्थिक घटकांचे विकेंद्रीकरण झालेले आपल्याला. संपत्ती साधनांचे समन्यायी वाटप. संपत्ती आणि साधनांचं समन्यायी वाटप करण्याचं काम सेवा क्षेत्र करताना आपल्याला दिसतं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये उद्योजकतेमुळे अनेक व्यक्तींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे भांडवल असेल, इतर साधने असतील, कौशल्य असतील, कौशल्यवाढीत चालना मिळणं असेल, संपत्ती असेल, साधने असेल यांचं समन्यायी वाटप करणं सेवा उद्योजकतेमुळे शक्य होऊ शकतं. त्यामुळे जे काय आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षमता असतात त्या वाढण्यासाठी प्रत्येकाला मदत मिळताना दिसू शकते. त्यामुळे सेवा क्षेत्र असं क्षेत्र आहे जे संपत्तीचं, साधनांचं समन्यायी वाटप करण्याची भूमिका कार्य अर्थव्यवस्थेमध्ये करताना. आर्थिक विकासाचा पाया. सेवा क्षेत्र हे आर्थिक विकासाचा पाया लक्षात घ्या. जेवढा सेवा क्षेत्र विस्तारत चालेल तेवढा जास्तीत जास्त फायदा आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला होता ना. त्यामुळे मूलभूत ज्या काय आवश्यक पायाभूत सुविधा आहेत त्या देण्यासाठी काम करणारा किंवा त्याचा विकास व्हायचा असेल तर सेवा क्षेत्र खूप विस्तारित त्याचा विकास होणं गरजेचा. त्यामुळे आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे तिला चालना देण्यासाठी आवश्यक असणारी पायाभूत रचना या सेवा उद्योजकतेमुळे निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे विकास प्रक्रियेतील मागील व पुढील साखळी उद्योजकतेमुळे ते निर्माण करता येऊ शकतं. त्यामुळे सेवा क्षेत्र असं क्षेत्र आहे ज्याच्या आधारे आपला आर्थिक विकासाचा पाया निर्माण करता येऊ. निर्यातीस चालना. तर बऱ्याचशा सेवांचं निर्यात केलं जातं. बऱ्याचशा सेवा भारतातून निर्यात केल्या जाऊ शकतात किंवा त्याच्या आधारित जे काय उद्योग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त निर्यातीस वाव असू शकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये परकीय चलन साठा महत्त्वाचा असतो. त्यामुळे सेवा उद्योजकतेमध्ये नवीन उपक्रमाद्वारे वस्तू सेवांच्या निर्मितीला चालना दिली जाते. गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्यात वाढवणे शक्य होऊ शकते. मूल्यवान परकीय चलन प्राप्त करता येऊ शकतं सेवा क्षेत्राचा विकास केला. सेवा क्षेत्र फक्त सेवे क्षेत्राचा उद्योग करताना त्याच्या आधारित असणारे जे काही क्षेत्र आहेत, मग उद्योग क्षेत्र असेल, वस्तू असेल, उत्पादन असेल, या सर्वांचा विकास त्याच्या आधारे करता येऊ शकतो. त्यामुळे या आधारे आपल्याला जास्तीत जास्त निर्यात करता येऊ करून परकीय चलन प्राप्त करता येऊ. तर अशा प्रकारे या सेवा क्षेत्रातील राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील भूमिका आपल्याला सांगता येऊ शकेल. पुढचा मुद्दा आहे सेवा क्षेत्राची कामगिरी आतापर्यंत काय झालं आपण थोडक्यात अभ्यासायचं आहे. 5 मुद्दे आहेत. त्या 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला समजेल की सेवा क्षेत्राची कामगिरी कशी झाली आहे आतापर्यंत. तर आंतरराष्ट्रीय कामगिरी त्याची आहे. आंतरराष्ट्रीय कामगिरी म्हणजेच भारताचा विचार केला तर मोठ्या ज्या काही 15 अर्थव्यवस्था आहेत त्या 15 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक 7वा
किंवा 7 नंबरला, आता त्याचा 5 का 6 नंबरला त्याचा आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याच्यानंतर ज्या काय मोठ्या 15 देश आहेत त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड सेवांमध्ये सर्वाधिक हिस्सा चीनचा आहे. त्यानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागताना आपल्याला दिसतो. तर आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या आधारे 2017 मध्ये भारताच्या सेवा क्षेत्राचा वाढीचा दर 9.9 सांगितलेला आहे. म्हणजे हा सकारात्मक दर आहे, लक्षात घ्या. म्हणजे सेवा क्षेत्राचा विकासाचा दर आहे किंवा वाढीचा दर आहे तो चांगल्या प्रकारे आपला असताना दिसू शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा जगामध्ये भारताचा सेवा क्षेत्रामध्ये विकास होताना दिसतो. आर्थिक विकासातील हिस्सा, तर भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अर्थव्यवस्था विकासामध्ये विविध क्षेत्रांचा हिस्सा बदलताना दिसतोय. तर सेवा क्षेत्राची भूमिका बघितली तर किती महत्त्वाचं हे स्पष्ट आपल्याला या आकड्यांच्यावरून दिसू शकतं. तर मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 1955 मध्ये शेती क्षेत्राचा 58% वाटा होता, उद्योगाचा 15% आणि सेवा क्षेत्राचा 28% वाटा आपल्याला असताना दिसून येतो. 90 मध्ये तो 41% झाला, 16 मध्ये तो 63% जो काय आर्थिक विकासामध्ये जो काय वाटा आहे तो कशाचा आहे, तर सेवा क्षेत्राचा वाटा आपल्याला दिसून ते हळूहळू सेवा क्षेत्राचा जो काय वाटा आहे तो वाढताना आपल्याला दिसताना. तर त्यामुळे किती महत्त्वाचं क्षेत्र आहे सेवा क्षेत्र आपल्याला सांगता येऊ. तर सेवा क्षेत्राची राज्यनिहाय कामगिरी बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे केंद्रीय सांख्यिकी संस्थेच्या आकडेवारीनुसार 16-17 मध्ये माहिती उपलब्ध आहे. तर 32 राज्यांनी जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्याच्यामध्ये मूल्यवर्धित उत्पन्नातील वाटा 50% जास्त सेवा क्षेत्राचा आपल्याला सांगता येईल. त्यामुळे महत्त्वाच्या ज्या काही सेवा आहेत, व्यापार असतील, व्यापार सेवा, हॉटेल सेवा असेल, रेस्टॉरंट, स्थावर मालमत्ता असेल, व्यावसायिक सेवा असतील, ह्या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होताना दिसतो. या सगळ्या राज्यांमध्ये दिल्ली हे राज्य असं राज्य आहे तर 80% सेवा क्षेत्राचा हिस्सा राखून प्रथम स्थानावरती आहे. म्हणजे सगळ्यात जास्त सेवांचा विकास कुठे झाला तर दिल्ली या राज्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर सगळ्यात कमी सिक्कीम राज्य आपल्याला शेवटच्या स्थानावर दिसून येते. त्यामुळे सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर विचारात घेतल्यास 14.5% बिहार हे राज्य प्रथम आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचा 53% हिस्सा आहे आणि वाढीचा दर 8% असताना आपल्याला. तर अशा पद्धतीने राज्यनिहाय कामगिरी आपल्याला सांगता येऊ शकेल. परकीय गुंतवणूक, त्या सेवा क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसते. त्यामुळे जे काय परकीय गुंतवणूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणात खुली केलेली दिसते. मग बौद्धिक संपदा धोरण असेल, वस्तू व सेवा कर असेल, व्यवसाय सुलभ धोरण असेल, या सर्वांमुळे भारताचे स्थान स्थिर अंकाने सुधारलेले आपल्याला दिसू शकते. त्यामुळे सेवांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सेवांमध्ये थेट परकीय गुंतवणूक, त्याला FDI असं म्हणतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जे काय प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतं. तर याचा परिणाम काय तर 2017-18 मध्ये प्रथम 10 सेवांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण हे 58%, तर 5 सेवांमध्ये ते 69% झालेले आपल्याला दिसते. त्यामुळे सेवा क्षेत्राचा विकास होताना आपल्याला दिसू शकतो की त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. पुढे आहे भारतीय सेवा निर्यात. जागतिक संघटनेच्या नुसार भारत हा व्यापारी सेवा निर्यात करणारा 8वा देश आहे. सेवा निर्यातीचे प्रमाण 3.4% आहे, ते याच कालावधीतील वस्तू निर्यातीचे 1.7%. 3.4 हे सेवा निर्यातीचं आहे, वस्तू निर्यात 1.7 आहे. म्हणजे किती प्रमाण आहे लक्षात घ्या. म्हणजे वस्तू निर्यातीच्या दुप्पट सेवा निर्यातीचं प्रमाण आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यामुळे भारताच्या सेवा निर्यातीची वस्तू निर्याती असणे गुणोत्तर 2000 मध्ये 35% आहे. त्यात वाढवून 17-18 मध्ये किंवा 16-17 मध्ये ते 58.2% गेलेलं आहे. त्यामुळे भारतातील निर्यातीमध्ये सेवा क्षेत्राचा महत्त्वपूर्ण हात किंवा वाटा असताना दिसू शकतो. पुढे रोजगाराचे प्रमाण. सेवा क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग उपलब्ध रोजगार निर्माण करण्यामध्ये सेवा क्षेत्र अग्रेसर असताना आपल्याला दिसतं.
तर दर हजारी ग्रामीण भागामध्ये दर हजारापैकी 779 लोक शेती क्षेत्रात आहेत काम करतात. तर 241 लोक सेवा क्षेत्रामध्ये, 80 लोक उद्योगात काम करताना दिसतात. तर शहरी भागामध्ये 75 लोक शेती क्षेत्रात, 783 लोक सेवा क्षेत्रात, 242 लोक उद्योग क्षेत्रात काम करताना दिसतात. त्यामुळे यावरून सेवा क्षेत्राचे प्रमाण किंवा रोजगार निर्मितीचे प्रमाण हे खूप मोठं असताना आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे सेवा या रोजगार निर्माण करण्याचा एक महत्त्वपूर्ण स्रोत निर्माण झालेला आहे. त्यामुळे भारतामध्ये सर्वाधिक रोजगार शेतीमध्ये निर्माण होतात, तर दुसरे स्थान हे सेवा क्षेत्राला सांगता येऊ शकेल. त्यामुळे सेवा क्षेत्र हे खूप महत्त्वपूर्ण क्षेत्र आपल्याला सांगता येऊ शकेल. तर काही पुढचा मुद्दा आहे सेवा क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी. तर सेवांचे प्रकार थोडक्यात इथं आहेत. कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहे, त्याच्या आधारे आपला उद्योग व्यवसाय करता येऊ शकतात. तर 2 प्रकारच्या सेवा आहेत. पहिला आहे उपभोक्ता ऑब्लिक वैयक्तिक सेवा आणि दुसरा आहे औद्योगिक ऑब्लिक व्यावसायिक सेवा. त्या आपण थोडक्यात याचा अभ्यास करायचं का ते बघायचं आहे. अनेक प्रकारच्या वैयक्तिक सेवा आहेत ज्याच्या आधारे आपल्याला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. फूड सर्व्हिस खाद्यान्न सेवा आहे, हे खूप विस्तारित चाललेलं क्षेत्र आपल्याला सांगता येऊ शकेल. या क्षेत्रामध्ये आपल्याला सेवा उद्योजकता निर्माण करता येऊ शकते व जास्त प्रमाणात या क्षेत्रामध्ये असताना दिसते. मग खाद्यपदार्थ असेल, पेय असेल, अनेक संधी उपलब्ध आहेत. छोटी मोठी रेस्टॉरंट, उपहारगृहे, हॉटेल्स, कोल्ड्रिंक्स हाऊस, चहा कॉफी गृहे, आईस्क्रीम पार्लर अशा अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिसतात. अलीकडे चहाचे प्रकार बघितले तर अनेक प्रकारचे आहेत. आपल्याकडे आपण बघतोय अमृततुल्य चहा. आपण फिरत असतो आपल्या भागामध्ये अनेक प्रकारच्या सेवा किंवा अनेक प्रकारचे चहाचे स्टॉल, येवले अमृततुल्य असेल, कोल्हापुरी असेल, फौजी चहा असेल, तर अशा प्रकारचे आपल्याला अनेक प्रकारचे चहाचे प्रकार पाहावयास मिळतात. पुढचा आहे निवारा सेवा, त्याला लॉजिंग सर्व्हिसेस म्हणतात. त्या नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तींना, कुटुंबांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी या सेवा सुरू केल्या जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये हॉटेल, लॉजिंग, गेस्ट हाऊस, घर भाड्याने देणे, रूम भाड्याने देणे, हॉस्टेल्स असतील, अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. याच्यामध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत. मनोरंजन सेवा तुम्हाला माहिती आहेत सगळ्यांना. आपण आता विरंगुळा करण्यासाठी मनोरंजनाची आवश्यकता किंवा करमणुकीची आवश्यकता असते. या काळामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या संधी उपलब्ध आहे. TV असे एक माध्यम आहे, ते महत्त्वपूर्ण आहे. मग सिनेमागृह असेल, नाट्यगृह, कलादालने असतील, क्रीडा मैदाने असतील, सिनेमा, दूरदर्शन, मालिका, नाटके, गायनाचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, सर्कस, अनेक प्रकारच्या सेवा आहेत ज्या मनोरंजन देताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची सेवा सुरू करून आपल्याला व्यवसाय करता येऊ शकतो. पुढे आहे संदेशवहन सेवा, कम्युनिकेशन. याच्याशिवाय आता जग अपूर्ण आहे, लक्षात घ्या. मग आपण जे काय व्हॉट्सअप, ट्विटर, मेसेज, व्हिडिओ कॉल, फेसबुक हे काय जे काय वापरतोय, टेलिफोन, मोबाईल, हे संदेशवहन क्षेत्राचा किंवा संदेशवहन सेवेमध्ये त्याचा समावेश होताना दिसतो. त्यामुळे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण क्षेत्र संधीसाठी किंवा विकासासाठी सेवा उद्योजकते उपयोगी आहे. पर्यटन हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा आपल्याला सांगता येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये सहल असेल, कौटुंबिक सहल असेल, सेवा देण्याचं काम केलं जाऊ शकतं. वाहतुकीचे असतील, निवासाचे असतील, भोजनाचे असतील, पर्यटन दर्शन असेल, मार्गदर्शन असेल, परवाने मिळण्याची अवस्था असेल, अशा अनेक संधी उपलब्ध असू शकतात. पर्यटनामध्ये अनेक त्याचे प्रकार सांगता येईल. अलीकडच्या काळामध्ये विस्तारित चाललेलं कृषी पर्यटन असेल, ग्रामीण पर्यटन असेल, धार्मिक पर्यटन असेल आणि साहसी पर्यटन, अनेक त्याचे प्रकार सांगता येऊ शकतात. वाहतूक सेवा हे काय सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप संधी उपलब्ध आहेत. आरोग्य सेवा, अलीकडच्या काळामध्ये आता आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बघतो आरोग्य सेवा किती महत्त्वाची आहेत आणि हे एक महत्त्वाचं क्षेत्र भविष्य काळामध्ये हे विस्तारित चालणारं जाणारं क्षेत्र आहे. अनेक आपल्याला सेवा त्याच्यामध्ये देता येऊ शकतात.
मग छोटमोठी हॉस्पिटल असतील, चिकित्सा केंद्र असतील, निदान केंद्र असतील, प्रयोगशाळा असतील, निसर्गोपचार केंद्र असेल, आहार मार्गदर्शन केंद्र असेल, व्यायाम शाळा असतील इत्यादीद्वारे आपल्याला संधी उपलब्ध आहेत. शिक्षण सेवा हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. मुलांच्या किंवा लोकांच्या व्यवसायासाठी किंवा विकासासाठी शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. वैयक्तिक निगा, पर्सनल केअर सर्व्हिस हे सुद्धा अलीकडच्या आणि भविष्य काळामध्ये विस्तारित जाणारे एक केंद्र आहे किंवा क्षेत्र आपल्याला सांगता येऊ शकेल. वैयक्तिक सोयीसुविधा पुरवणं असेल, दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या काय गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अनेक सेवांची व्यक्तीला आवश्यकता असते. मग बालवाडीपासून पदव्युत्तरपणे दैनंदिन ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अनेक सेवांचे असते. मग हेअर कटिंग असेल, शिलाई कपडे शिलाई असेल, कपडे धुलाई असेल, इस्त्री असेल, सौंदर्य प्रसाधने असेल किंवा जे काही गृह असतील त्या असेल, लाईट दुरुस्ती असेल, नळ दुरुस्ती असेल, अशा प्रकारचे अनेक सेवांच्या आधारे आपल्याला संधी उद्योजकतेमध्ये निर्माण करता येऊ शकतात. त्याच्यानंतर वित्तीय सेवा असतील, हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण क्षेत्र आपल्याला विस्तारित चाललेलं दिसून येऊ शकतं. पुढे विमा सेवा हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कायदेविषयक सेवा, लीगल सर्व्हिसेस हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण सेवा आपल्याला सांगता येऊ शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये वकील, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट या सर्वांचा समावेश त्याच्यामध्ये होताना दिसतो. अशा प्रकारे या वैयक्तिक किंवा उपभोक्त्याच्या सेवा सांगता येऊ शकतात. या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आपल्याला आहेत. त्याच्यातील एका क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरू करून किंवा सेवा उद्योजकता निर्माण करता येऊ शकते. त्यानंतर औद्योगिक किंवा व्यावसायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा असेल, इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल. आपल्याला माहिती आहे आता सर्वांना इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि त्यांच्या कोणकोणत्या सेवा आहेत. इमारत, यंत्रसामग्री उभारणी असेल, स्थापत्य, यांत्रिक, इलेक्ट्रिक या सर्वांची आपल्याला आवश्यकता असते. मग प्रकल्प आराखडा असेल, इमारत आराखडा असेल, इमारत बांधणे असेल, उभारणे असेल, देखभाल असेल, दुरुस्ती असेल, वीज जोडणे असेल इत्यादी सर्व सेवा आपल्याला अभियांत्रिकी सेवेमध्ये समावेश होताना दिसतो. विपणन सेवा असेल, मार्केटिंग सर्व्हिस हे खूप मोठं क्षेत्र विस्तारित चाललेलं आपल्याला दिसतं. जाहिरात सेवा, अलीकडच्या काळामध्ये जाहिरात शिवाय पर्याय नाही. मग अनेक वर्तमानपत्र असेल, मासिके, प्रसिद्धी पत्रके, TV, रेडिओ, चित्रपट, रस्त्यावर फलक, इलेक्ट्रॉनिक फलक इत्यादी मार्गाने आपल्याला जाहिरात सेवा पुरवता येऊ शकते. इलेक्ट्रॉनिक आता स्मार्टफोनद्वारे अनेक सेवा जाहिरात सेवा देताना आपल्याला दिसतात. त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण क्षेत्र विस्तारित चाललेलं. मध्यस्थी किंवा प्रतिनिधी सेवा, एजन्सी सर्व्हिसेस, उद्योजकांना किंवा व्यावसायिकांना व्यवसायासंदर्भात सर्व कार्य स्वतःच्या संस्थेमार्फत करणे शक्य होत नाही. त्यामुळे मध्यस्थी किंवा प्रतिनिधी मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा आधार त्यांना घ्यावा लागतो. मग कच्चा माल उपलब्ध करून देणं, एजंट, थोडक्यात एजंट खूप विस्तारित चाललेले क्षेत्र आपल्याला सांगता येऊ शकेल. कच्चा माल असेल, उपलब्धता, तयार माल विक्री असेल, मनुष्यबळ उपलब्धता असेल, सुरक्षा असेल, या अनेक कारणासाठी उद्योगांना या प्रतिनिधीच्या मदतीची मदत घ्यावी लागते. संशोधन सेवा, रिसर्च सर्व्हिसेस हे सुद्धा महत्त्वपूर्ण विस्तारित चाललेले क्षेत्र आपल्याला सांगता येऊ शकेल. व्यवस्थापन सेवा किंवा व्यवस्थापन सल्ला सेवा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापक असतं असं नाही. तर अशावेळी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस उभा करून आपल्याला त्या उद्योगांना व्यवस्थापकीयविषयी सल्ला देता येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये उत्पादन व्यवस्थापन असेल, विपणन व्यवस्थापन असेल, वित्त व्यवस्थापन असेल, मनुष्यबळ व्यवस्थापन असेल, वितरण व्यवस्थापन असेल, खरेदी व्यवस्थापन असेल, अशा अनेक अडचणीमध्ये आपल्याला त्यांना सल्ले या औद्योगिक व्यवस्थापन सल्ला क्षेत्रामध्ये घेता येऊ शकतात. त्यामुळे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण विस्तारित चाललेलं क्षेत्र आहे. साठवणूक, वेअरहाऊस सर्व्हिसेस हे खूप महत्त्वपूर्ण आहे अलीकडच्या काळामध्ये. कार्यालयीन सेवा हे सुद्धा महत्त्वपूर्ण सेवेमध्ये मोडताना औद्योगिक व्यापारी इतर सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये कार्यालयामध्ये अनेक कार्य करावे लागतात. त्यासाठी अनुषंगिक सेवांची आवश्यकता असते. मग डंक लेख,
टंकलेखन, छपाई, झेरॉक्स, संदेशवहन, सफाई, सुरक्षा इत्यादींचा ह्याच्यामध्ये समावेश होताना दिसतो. त्यामुळे अशा सेवा देऊन आपल्याला संधी निर्माण करता येऊ शकते, ज्याच्यामध्ये आपल्याला व्यवसाय सुरू करता येऊ शकतात. तर अशा प्रकारे ह्या सेवा उद्योजकता मध्ये ह्या खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. तर अशा पद्धतीने हे सेवा क्षेत्र किंवा सेवा उद्योजकते इथं परिपूर्ण पद्धतीने समजले असेल मी आशा करतो. आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला आपण कृषी उद्योजकता हे अभ्यासायचं आहे. धन्यवाद. नमस्कार.